नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत इको क्लब फॉर मिशन लाईफ या थीमवर आधारित इयत्ता 1ली ते इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी या थीम अंतर्गत सर्व उपक्रमांचे आयोजन करायचे आहे आणि त्या शाळांनी केंद्र शासनाच्या मेरी लाईफ या पोर्टलवर नोंदणी करायची आहे। त्यानुसार आपण आधी शाळेचे रजिस्ट्रेशन करणार आणि त्यानंतर थीमनुसार व्हिडिओ किंवा फोटोज अपलोड कसे करायचे हे आज आपण बघणार आहोत। गुगलवर मेरी लाईफ असं सर्च करा। सर्च केल्यानंतर लॉग इन मेरी लाईफ या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड ओपन होईल। डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर इथे लॉग इन या बटनाला क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला असं एक इंटरफेस ओपन होईल ज्याच्यामध्ये युजर नेम पासवर्ड मागितलेला आहे। आपण शाळा किंवा अदर डिपार्टमेंट इन्स्टिट्यूट असाल तर तुम्हाला यापैकी टॅब निवडायचे आहेत ज्याच्यामध्ये फील्ड ऑफिसेस, इंडिव्हिज्युअल आणि अदर स्टेक होल्डर यापैकी शाळा किंवा अदर डिपार्टमेंट जर असतील त्यांनी फील्ड ऑफिसेस हे निवडायचं आणि इथे साइन अपचं बटन आहे खाली, डोंट हॅव ॲन अकाउंट साइन अप इथे क्लिक करायचं। इथे क्लिक केल्यानंतर फील्ड ऑफिसेस साइन अप त्यांची डिटेल इथं भरावी लागणार आहे ज्याच्यामध्ये तुमचं जर डिपार्टमेंट किंवा काय ऑफिस असेल जो सेंट्रल गव्हर्नमेंटचं असेल तर इथं सेंट्रल गव्हर्नमेंट निवडा आणि स्टेट असेल तर स्टेट गव्हर्नमेंटचं निवडावं लागेल। त्यानंतर तुमचा स्टेट निवडावा लागेल, तुमचं डिपार्टमेंट यापैकी कोणतं येते ते निवडायचं। स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट निवडतोय। त्यामध्ये सिलेक्ट इन्स्टिट्यूशन तुमची इन्स्टिट्यूशन कोणत्या यामध्ये लिस्टमध्ये असेल तर तुमची इन्स्टिट्यूशन सिलेक्ट करा। जर नसेल तर अदर याच्यामध्ये टिक करून तुमच्या इन्स्टिट्यूशनचं नाव इथे टाईप करायचं आहे। तर फील्ड ऑफिस त्यानंतर HMचं नाव लिहा आणि त्यांचं डेझिग्नेशन। इथे ईमेल ID, खाली मोबाईल नंबर आणि साइन अप करायचं। तुमच्या मोबाईलवर एक OTP आला असेल। अशा प्रकारे तुमचं शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। त्यानंतर आपण परत एकदा मोबाईल नंबर टाकून फील्ड ऑफिसेस आणि आपला जे आता रजिस्ट्रेशन केल्याने माहिती भरली तो मोबाईल नंबर टाकून आपण इथे लॉग इन करणार। परत एकदा एक OTP येणार। OTP टाकून प्रोसीड करायचं। असं आहे की डॅशबोर्ड ओपन होईल। तुम्ही लॉग इन झालेले असाल, तुमच्या शाळेचं नाव इथं डॅशबोर्डवर दिसत असेल आणि मुख्याध्यापकाचं नाव इथे असेल। त्यानंतर इथे बघाल आता कोणतेही इव्हेंट ॲड झालेले नाही। या डाव्या बाजूला बघाल तर मिशन लाईफ ॲक्शन रिपोर्ट आणि उजव्या बाजूला ट्री प्लांटेशन असे टॅब आलेले आहेत। तर डाव्या बाजूची टॅब आहे मिशन लाईफ ॲक्शन रिपोर्ट, तिथे आपण क्लिक करणार। तिथे क्लिक केल्यानंतर असा एक फॉर्म ओपन होईल जो तुमचा ॲक्शन रिपोर्ट फॉर्म असेल, जे आपल्याला 7 थीमवर ॲक्शन करायचं आहे त्या थीमनुसारच आपल्याला ॲक्शन फॉर्म भरून घ्यायचे आहेत। इथे आधीच टिक केलं आहे मिशन लाईफ ॲक्शन रिपोर्ट, याच्यामध्ये तुमचं एक इव्हेंट टाकायचं आहे। जे 7 इव्हेंटपैकी जो इव्हेंट आहे, 7 इव्हेंट आपल्याला ठरवून दिलेले आहेत त्या इव्हेंटनुसार त्याचं नाव टाकायचं, मराठी किंवा इंग्लिशमध्ये चालेल। त्यानंतर ती थीम निवडायची आहे जी 7 थीम दिलेली आहे त्यापैकी समजा एनर्जी सेव्ड याच्यावरची थीम निवडली आणि त्याच्यावरचं तुम्हाला इथे इव्हेंटमध्ये नाव लिहायचं आहे। थोडंसं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे, तुम्ही जो इव्हेंट ऑर्गनाईज केला त्याच्याविषयी थोडंसं 50 वर्डमध्ये ते माहिती लिहायची आहे। जो इव्हेंट घेतला त्याचं मोड कोणतं होतं, डिजिटल होतं की फिजिकल होतं। जो कोणता तुम्ही एनर्जी सेव्हसाठी एखादी इव्हेंट घेतला असेल तो डिजिटल स्वरूपात घेतला, एखादा व्हिडिओ दाखवला टीव्हीवर काय असेल त्याच स्वरूपात घेतला की फिजिकल स्वरूपात घेतला ते तुम्हाला दाखवायचं आहे। टाईप ऑफ इव्हेंट ॲक्शन अवेअरनेस, ॲक्शन अँड अवेअरनेस बोथ। तर शक्यतोवर टाईप ऑफ इव्हेंट दोन्ही असणार आहेत, ॲक्शन अँड अवेअरनेस बोथ, किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल या 3 पैकी एक ड्रॉपडाऊनमध्ये सिलेक्ट करा। नंबर ऑफ इव्हेंट या थीमसाठी तुम्ही किती इव्हेंट घेतले हे इथे इव्हेंट टाकायचे। त्यानंतर इथे तुमची डेट सिलेक्ट करायची। त्यानंतर पुढचं आहे डज दिस इव्हेंट इन्क्लूड अ टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन, एक्झाम्पल स्विचिंग टू LED युझिंग सोलर पॅनल। तर यापैकी काही यस असेल किंवा नो असेल तर करून घ्यायचं। हॅव ऑल पार्टिसिपेंट अटेंडन्स इव्हेंट टेकन द प्लेज, अटेंड केलेल्या सर्वांनी जर प्लेज घेतली असेल, शपथ घेतली असेल त्याला यस नो करून घ्यायचं आहे। नंबर ऑफ पार्टिसिपेंट एजनुसार एज 10 to 19 इयर्स, एज 20 to 25 इयर्स आणि एज 25+ इयर्स हे तुम्हाला नंबर टाकायचा आहे। तुमचा महाराष्ट्र स्टेट ॲटोमॅटिकच आलेला आहे, त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आणि अपलोड जिओ टॅग फोटो। तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे त्या थीम नुसार फोटो किंवा व्हिडिओ क्रिएट केले असेल तर ते जिओ टॅग असले पाहिजे फोटो।
कमीत कमी 1 किंवा जास्तीत जास्त 5पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता आणि त्यांच्या फोटोची साईज ही 1 MB प्रति फोटो असली पाहिजे. फोटोविषयी काही तुम्हाला कॅप्शन लिहायचं असेल तर इथं लिहून घ्या थोडंसं, आणि ते कंपल्सरी आहे, स्टार असल्यामुळे तुम्हाला लिहावं लागेल. अपलोड व्हिडिओ क्लिप्स, तुम्ही तयार केलेली एखादी व्हिडिओ जी 45 सेकंदच्या वर नसावी आणि तुम्ही 3 व्हिडिओच्या वर व्हिडिओज अपलोड करू शकत नाही, आणि प्रत्येक एक व्हिडिओ हा 5 MBच्या वर नसावा. त्याविषयी व्हिडिओविषयी कॅप्शन लिहून सबमिट या बटनावर क्लिक केलं की आपण सिलेक्ट केलेली जी पहिली थीम आहे त्याविषयी तिथं इव्हेंट आपण रजिस्टर केलं आपल्या शाळेसाठी असं पूर्ण होईल. अशा प्रकारे आपल्याला ठरवून दिलेल्या दिवसानुसार आपण थीम निवडून, डेट निवडून, त्याविषयी माहिती भरून आपण ॲक्शन रिपोर्ट फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला डॅशबोर्डवर आपल्या भरल्यानंतर आपण जे थीम नेम आहेत ते इथे तुम्हाला, या थीम नेम इथे तुम्हाला खाली दिसणार आहेत. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.